Hello dear students, today we are going to learn and understand how to solve miscellaneous exercise 2 from class 8 mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 119 आणि 120 वर miscellaneous exercise 2 दिलेला आहे. यातील फर्स्ट 5 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेचच सॉल्व्ह करायला घेऊयात क्वेश्चन नंबर 6. The diameter and height of a cylindrical tank is 1.75 meter and 3.2 meter respectively. How much is the capacity of tank in liters? पाय ची व्हॅल्यू घ्यायला सांगितलेली आहे 22/7. सेम क्वेश्चन ॲज इट इज क्वेश्चन आपण कोणत्या प्रॅक्टिस सेट मध्ये सॉल्व्ह केलेला आहे? येस, चॅप्टर नंबर 16 प्रॅक्टिस सेट 16.3 मधला थर्ड क्वेश्चन. हे पहा, ॲज इट इज क्वेश्चन आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज केलेले आहेत, बाकी सेम क्वेश्चन आहे. मग हा क्वेश्चन ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला होता त्याच पद्धतीने आपल्याला हा 6th क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. चला समजून घेऊयात आता या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. The diameter and height of a cylindrical tank is 1.75 meter and 3.2 meter respectively. एक सिलेंड्रिकल टँक आहे, त्याचा डायमीटर दिलेला आहे, किती दिलेला आहे? 1.75 मीटर्स आणि हाईट दिलेली आहे 3.2 मीटर्स. हाऊ मच इज द कपॅसिटी ऑफ टँक इन लिटर. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे की या टँकची मग कपॅसिटी किती आहे. कपॅसिटी किती आहे याचाच अर्थ काय की या टँकच्या आतमध्ये किती जागा आहे, या टँकच्या आतमध्ये किती पाणी बसेल. ओके ना, तर लिटर म्हटलेलं आहे म्हटल्यावर इथे लिक्विडच काहीतरी ठेवायचंय, म्हणजे या टँकची कपॅसिटी याचाच अर्थ व्हॉल्यूम काय आहे हा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. पायची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 22/7. हे पहा, जेव्हा कधी आपल्याला सिलेंड्रिकल शेपचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा असतो तेव्हा काय फॉर्म्युला आपण यूज करतो? पाय आर स्क्वेअर एच. ओके नाही, पायची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 22/7. आर आपल्याकडे आहे का? आर म्हणजे रेडियस. रेडियस त्यांनी दिलेलं नाहीये पण डायमीटर दिलेला आहे. या डायमीटर वरून आपण फार इझिली रेडियस फाइंड आउट करू शकतो, हो की नाही? कारण आपल्याला माहिती आहे रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर. रेडियस म्हणजे डायमीटरचा हाफ असतो आणि हाईट तर ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. सो व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत, आपल्याला फक्त त्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि स्टेप बाय स्टेप या क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह करत जायचंय. सो चला क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे ते आधी राईट करून घेऊयात. हे पहा, द टँक इज सिलेंड्रिकल विथ इंटिरियर डायमीटर किती दिलेलं आहे? 1.75 मीटर्स. आता हे पहा, जेव्हा कधी आपल्याला अशा प्रकारे व्हॉल्यूम विचारला जातो आणि लिटर मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं असतं किंवा कपॅसिटी विचारली जाते आणि लिटर मध्ये फाइंड आउट करायचं असतं, तेव्हा मीटर मध्ये जे डायमेन्शन्स दिलेले असतात त्याला आपल्याला सेंटीमीटर्स मध्ये चेंज करायचं असतं. बरोबर का ते तुम्हाला माहित आहे, हो की नाही? आणि नसेल माहित तर जरासा विचार करा हे आन्सर आपले सॉल्व्ह होईपर्यंत. जेव्हा आपण या आन्सरच्या शेवटपर्यंत जाऊ तेव्हा तुम्हाला क्लिक होणार आहे की का आपल्याला सेंटीमीटर्स मध्ये चेंज करायचे असतात, हे जे मीटर मध्ये दिलेले डायमेन्शन्स असतात ते. कारण या आधी सुद्धा मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. हे पहा, डायमीटर काय दिलेलं आहे? 1.75 मीटर्स आणि 1 मीटर 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स? व्हेरी गुड, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स. म्हणून इथे आपण 1.75 मीटरला 100 ने मल्टिप्लाय करणार. 100 ने मल्टिप्लाय करणार का बरं? कारण आपल्याला मग सेंटीमीटर मध्ये आन्सर मिळणार आहे त्याचं, म्हणून. सो हे पहा, 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 175 सेंटीमीटर्स. अरे 175 सेंटीमीटर्सच कसं काय आलं? इथे तर डेसिमल पॉइंट आहे. पण तुम्हाला माहित आहे मल्टिप्लिकेशन आपण कशा पद्धतीने करत असतो, विसरलात का? हे पहा, 1.75 मीटरला आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचंय. आता मल्टिप्लिकेशन करते वेळी तुम्हाला माहित आहे की डेसिमल पॉइंटला इग्नोर करायचं आणि सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं. 175 ला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर पुढे 2 झिरोज लागतात, एवढाच काय तो फरक येतो, हो की नाही? 175 आणि पुढे 2 झिरोज. आता मला सांगा डेसिमल पॉइंट कुठे येणार? इथे डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट्स आहेत म्हटल्यावर आन्सर मध्ये राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडायचे आणि देऊन घ्यायचा डेसिमल पॉइंट. आता इथे 2 डिजिट सोडल्यानंतर एक डेसिमल पॉइंट आपण दिलेला आहे, मग हा नंबर काय झाला? 175. डेसिमल पॉइंट नंतरचे जे 0 आहे त्याचा काय अर्थ होतो का? नाही, त्याची काही व्हॅल्यूच नसते, म्हणून 175 सेंटीमीटर इथे आपला आन्सर आलेलं आहे. सो हाईट इथे काय दिलेली आहे? हाईट दिलेली आहे 3.2 मीटर. त्याला सुद्धा सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करूयात. सो 100 ने मल्टिप्लाय केलं काय आन्सर येणार? 320 सेंटीमीटर्स. कसं काय आलं?
320 सेंटीमीटर्स. हे पहा, इथे पुन्हा मल्टिप्लिकेशन करून पहा. काय करणार आपण, डेसिमल पॉईंट विसरून जाणार आणि मल्टिप्लिकेशन करणार. 32च्या पुढे लागणार 2 झिरोज, बरोबर. आता डेसिमल पॉईंट कुठे येणार, डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे म्हटल्यावर आन्सर मध्ये सुद्धा 1 डिजिट राईट हँडने सोडायचं आहे आणि 2 घ्यायचा डेसिमल पॉईंट. किती आला आन्सर, 320. सो 3.2 meters इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स, 320 सेंटीमीटर्स. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपला व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. म्हणून आपल्याला आर ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करावी लागणार आहे. आर म्हणजे रेडियस आणि आपल्याला माहित आहे की रेडियस हा डायमीटरच्या हाफ असतो. सो रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर. डायमीटर किती आहे आपला, 175 सेंटीमीटर्स. आता या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत, इकडच्या नाही, कारण आपण सेंटीमीटर्स मध्ये ऑलरेडी कन्वर्ट करून घेतलेलं आहे म्हणून. सो 2 ने आता 175 ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार 175 डिवाइडेड बाय 2. आता याला आपण पुन्हा जर डिवाइड करत बसलो तर आपल्याला पुन्हा डेसिमल मध्येच आन्सर येईल. म्हणून आपण अशा प्रकारे रेडियस घेऊयात, 175 अपॉन 2. ओके, आता पुढे रेडियस आपल्याला मिळालेला आहे इतका, हाईट आपल्याकडे आहे इतकी, बरोबर. 320 सेंटीमीटर्स काय आहे, हाईट आहे. इथे आपण मीटरला सेंटीमीटर्स मध्ये चेंज केलेला आहे. चला आता आपण कपॅसिटी ऑफ द टँक फाइंड आउट करूयात. कपॅसिटी ऑफ द टँक म्हणजेच सिलेंडरचा व्हॉल्यूम ऑफ द टँक. हा जो टँक आहे तो कोणत्या शेपचा आहे, सिलेंड्रिकल दिले ना त्यांनी इथे ऑलरेडी. सो व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल टँक असं राईट केलं इथे तरीही चालणार आहे. काय आहे फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर एच. पायची व्हॅल्यू 22.7 इंटू आर. आर किती आहे, 175 अपॉन 2 त्याचा स्क्वेअर. सो 175 अपॉन 2 चा स्क्वेअर इंटू हाईट. हाईट इथे आपण फाइंड आउट केलेली आहे सेंटीमीटर्स मध्ये, ती इथे राईट करून घ्यायची. आता इथे 175 अपॉन टू द होल स्क्वेअर. टू द होल स्क्वेअर याचाच अर्थ काय की आपल्याला 175 अपॉन 2 इंटू 175 अपॉन 2 राईट करायचं आहे. चला राईट करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे. ओके, आता पुढे डिव्हिजन करूयात. 2 ने आपल्याला 320 ला फार इझिली डिवाइड करता येणार आहे. सो 2 1 जार 2, 2 1 जार 2, 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहिला. 1 2 झाले 12 आणि 2 6 जार 12, 2 0 जार 0. पुढे आता या 2 ने पुन्हा आपल्याला इकडे डिवाइड करता येणार आहे. 2 ने इकडे 160 ला, 2 1 जार 2, 2 8 जार 60, 2 0 जार 0. आता इथे जे रिमेनिंग आहे ते आपण हे पहा, रिमेनिंग आता इथे 7 ने सुद्धा आपल्याला डिवाइड करता येणार आहे. 7 1 जार 7, 7 2 जार 14, 17 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतात, 15 16 17, 3 5 झाले 35, 7 5 जार 35. सो इथे आलेला आहे 25. ओके, आता जे रिमेनिंग आहे त्याला आपण मल्टिप्लाय करूया. डिनॉमिनेटर मध्ये तर फक्त 1 आहे. सो डिनॉमिनेटर आता इथे कॅन्सल आउट झालेला आहे. न्यूमरेटर मध्ये काय काय आहे, 22 इंटू 25 इंटू 175 इंटू 80. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. सो 175 इंटू 25 आपण करूयात. काय आन्सर आलं, 4375. आता 4375 ला या 22 ने मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लाय केल्यानंतर आपला आन्सर आलेला आहे 96,250. आता 96,250 ला या 80 ने मल्टिप्लाय करूयात. 80 शिल्लक आहे की नाही, मग 80 ने मल्टिप्लाय करूयात. 80 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर आलेलं आहे 77 लाख. इतकं आपण भलं मोठं मल्टिप्लिकेशन केलं, त्याचं काय प्रोडक्ट आलेलं आहे, 77 लाख. चला नेक्स्ट स्टेप मध्ये आपण राईट करून घेऊयात या सगळ्या मल्टिप्लिकेशनचं प्रोडक्ट 77 लाख. आणि पुढे युनिट, आपण व्हॉल्यूम फाइंड आउट करत आहोत म्हणून क्युबिक आणि पुढे सेंटीमीटर्स. आता आठवलं का तुम्हाला, मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही जरा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळी विचार करा की आपण इथे सेंटीमीटर्स मध्ये का चेंज करत आहोत, जे डायमेन्शन्स मीटर मध्ये दिलेले आहेत ते. आठवलं का तुम्हाला आता, येस, व्हेरी गुड. का करत आहोत, कारण आपल्याला इथे लिटर मध्ये विचारलेलं आहे कपॅसिटी, हो की नाही. आणि आपल्याला तर माहिती आहे 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी क्युबिक सेंटीमीटर्स,
1 liter is equal to, very good, 1000 cubic centimeters. लक्षात ठेवायचंय, कधीच विसरायचं नाही. ज्याप्रमाणे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स, त्याचप्रमाणे 1 लिटर इज इक्वल टू 1000 क्युबिक सेंटीमीटर्स. आलं लक्षात? या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा येणार आहेत. सो हे लक्षात ठेवायचं आहे, अजिबात विसरायचं नाही. आता इथे 77 लाख क्युबिक सेंटीमीटर्स आलेला आहे. आपल्याला लिटर कपॅसिटी लिटर मध्ये फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आणि आपल्याला माहित आहे की 1 लिटर इज इक्वल टू 1000 क्युबिक सेंटीमीटर्स. म्हटल्यावर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय राईट करणार? 77 लाख डिवाइडेड बाय 1000. सो हे 3 झिरोज गेले, हे 3 झिरोज गेले, रिमेनिंग काय? 7700. सो 7700 लिटर्स इतकी कपॅसिटी आहे या सिलेंड्रिकल टँकची. चला फायनल आन्सर राईट करून घेऊयात. द कपॅसिटी ऑफ द टँक इज 7700 लिटर्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल ऑफ 16.8 सेंटीमीटर्स. एक मिनिट, इथे मे बी प्रिंटिंग मिस्टेक आहे, ऑफच्या ऐवजी इज हवंय. द लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल इज 16.8 सेंटीमीटर्स, रेडियस इज 9.1 सेंटीमीटर्स. फाइंड इट्स डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. सेम क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 17.1 मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 17.1 मधला सेम याच टाईपचा होता, फक्त हे जे डायमेन्शन्स दिलेले आहेत ते डिफरंट होते, बाकी सेम ऍज इट इज. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे? काय दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये की एक सर्कल आहे आणि त्याची एक कॉर्ड आहे. हे पहा, ही कॉर्ड आपण ड्रॉ केली इथे, त्याला नाव देऊयात AB. त्या कॉर्डचं डिस्टन्स आहे 16.8. पुढे काय दिलंय? सर्कलचा रेडियस दिलेला आहे 9.1 आणि फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे फाइंड इट्स डिस्टन्स. इट्स म्हणजे कशाचं? तर या कॉर्डचं. फाइंड कॉर्ड्स डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून या कॉर्डचं डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे लक्षात घ्या, जर सेंटर पासून आपण एक परपेंडिक्युलर इथे ड्रॉ केला तर काय होतं? इथे एक 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो, बरोबर. आणि सेंटर पासून जो परपेंडिक्युलर आपण कॉर्डवर टाकत असतो त्या परपेंडिक्युलर मुळे जी कॉर्ड आहे ती कॉर्ड बायसेक्ट होते. बायसेक्ट होते याचा काय अर्थ होतो? त्याचे इक्वल 2 पार्ट्स तयार होतात, बरोबर. मग आता इथे AB 16.8 सेंटीमीटर्स दिलेला आहे, बरोबर. आता इथे समजा आपण P नाव घेऊयात, मग AP चा डिस्टन्स किती असणार आहे? हाफ ऑफ 16.8 सेंटीमीटर्स, बरोबर. आता इथे रेडियस जो दिलेला आहे तो आपण ड्रॉ करून घेऊयात. ओके, आणि इथल्या या पॉइंटला नाव देऊयात P. हे पहा, आता AP किती असणार आहे? हाफ ऑफ 16.8 सेंटीमीटर्स. प्रॉपर्टीज आहे ती कॉर्डची, हो ना. चला सॉल्व्ह करून घेऊयात. मग आता हाफ ऑफ AB आपल्याला मिळालं इथे आन्सर की AP ची लेंथ मिळाली, AO ची लेंथ तर ऑलरेडी आपल्याकडे आहे. मग OP ची लेंथ म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे सेंटर पासून कॉर्ड पर्यंतचं ते आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. चला राईट करून घेऊयात मग इथे सोल्युशन. लेट सेगमेंट AB बी द कॉर्ड ऑफ द सर्कल विथ लेंथ AB इज इक्वल टू 16.8 अँड सेंटर O. त्यांनी इथे काय दिलेलं आहे का की कॉर्डचं नाव AB आहे, सेंटरचं नाव O आहे? नाही दिलेलं, ते आपण अज्युम केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचं सेंटेन्स राईट करणं आपल्याला कंपल्सरी आहे. लेट सेगमेंट AB, तुम्ही जी काही कॉर्ड राईट केलेली आहे त्याला जे काही नाव दिलेलं आहे ते नाव आपल्याला इथे राईट करायचं आहे. लेट सेगमेंट AB बी द कॉर्ड ऑफ द सर्कल विथ लेंथ ऑफ AB. लेंथ दिलेली आहे मात्र कॉर्डची, हो ना, ती लेंथ आपण इथे राईट करायची 16.8 अँड सेंटर O. पुढे ड्रॉ सेगमेंट OP. OP ही सेगमेंट आपण ड्रॉ केली म्हणजे सेंटर पासून आपण काय केलं? परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे कॉर्डवर, परपेंडिक्युलर कॉर्ड AB. ओके, कॉर्डवर परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला. वी नो दॅट परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. हे सेंटेन्स जे आहे ते लर्न करून ठेवायचं आहे. या टाईपचा क्वेश्चन 100% तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार. त्यामुळे कसा सॉल्व्ह करायचा आहे ते तर लक्षात ठेवायचंच आहे, त्याचबरोबर ही जी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा लक्षात ठेवायची आहे. ओके, कारण ही प्रॉपर्टी खूप महत्वाची आहे. ही प्रॉपर्टीज आपल्याला सांगते की सेंटर पासून जो आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो तो परपेंडिक्युलर काय करतो? कॉर्डला बायसेक्ट करतो. सो परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. सो लेंथ ऑफ AP, लेंथ ऑफ AP इज इक्वल टू किती असणार आहे? हाफ ऑफ AB, राईट, हाफ ऑफ AB. सो
हाफ इंटू लेंथ ऑफ AB किती आहे 16.8 आणि हे गिवन आहे क्वेश्चन मध्ये, त्यामुळे ते इथे रिझन राईट करायचंय. 2 ने 16.8 ला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 8 जार 16, त्यानंतर हा डेसिमल पॉइंट ऍज इट इज देऊन घ्यायचा आहे. 2 4 जार 8, सो 8.4 सेंटीमीटर्स. एपी ची लेंथ किती मिळाली आपल्याला 8.4 सेंटीमीटर्स. आता हे पहा, एओ ची लेंथ आपल्याकडे आहे, एपी ची लेंथ आपल्याकडे आहे आणि ओपी ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आपल्याला माहित आहे की राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम यूज होतो. पायथागोरस थिअरम च्या मदतीने आपण ट्रायंगल मधली कोणतीही एक मिसिंग साइड फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ एपी इज इक्वल टू 8.4 सेंटीमीटर्स. आता हा एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. नाव इन ट्रायंगल एपीओ मेजर ऑफ अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल पी किती आहे 90 डिग्री आहे, म्हणजेच इथे पायथागोरस थिअरम यूज होणार आहे. सो एओ ची लेंथ काय आहे 9.1 सेंटीमीटर्स. एपी ची लेंथ काय आहे आत्ताच आपण फाइंड आउट केलेली आहे 8.4 सेंटीमीटर्स आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे ओपी ची लेंथ. सो पायथागोरस थिअरम यूज करूयात आणि ओपी ची लेंथ फाइंड आउट करूयात. पायथागोरस थिअरम काय आहे AO square is equal to AP square plus OP square. Hypotenuse square is equal to base square plus height square. So AO आहे 9.1, so 9.1 चा square is equal to AP 8.4, so 8.4 चा square plus OP ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो OP square ऍज इट इज राईट करून घेतला. 9.1 चा स्क्वेअर फाइंड आउट करूयात. इथे हे पहा, जेव्हा कधी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं तेव्हा विदाऊट डेसिमल पॉइंट मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि त्यानंतर ना पाहायचंय की डेसिमल पॉइंट कुठे आहे. आता इथे पहा, डेसिमल पॉइंट नंतर 1 डिजिट, डेसिमल पॉइंट नंतर 1 डिजिट, सो टोटल डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट झाले 2 डिजिट्स. मग फायनल आन्सर मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 2 डिजिट सोडायचे आहेत आणि देऊन घ्यायचं आहे डेसिमल पॉइंट. काय आन्सर आलं आपलं 82.81. सो 82.81 इज इक्वल टू 8.4 into 8.4. काय आन्सर आलं 70.56. लेट्स राईट हिअर 70.56 प्लस ओपी स्क्वेअर ऍज इट इज. आता आपल्याला काय करायचंय ओपी स्क्वेअरला एकट्याला इकडे ठेवायचंय आणि याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचंय. इथे प्लस साईन आहे, तो इकडे गेल्यावर मायनस होणार. सो 82.81 मधून 70.56 सबट्रॅक्ट करूयात आणि पुढे राईट करूयात ओपी स्क्वेअर ऍज इट इज. या दोघांचं सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 12.25. लेट्स राईट हिअर 12.25 इज इक्वल टू ओपी स्क्वेअर ऍज इट इज. आता इथे पहा, आपल्याला ओपी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे ना की ओपीची, हो ना, म्हणून दोन्हीकडे आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर रूट काढावं लागेल. सो लेट्स टेक स्क्वेअर रूट बोथ साइड्स. स्क्वेअर रूट ऑफ 12.25 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ओपी स्क्वेअर आणि इथे रिझन राईट करूया टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता तुम्हाला माहित आहे की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकत्र आपण कधीच राईट करत नाही, सो ते एकमेकांना कॅन्सल आउट करणार. रिमेनिंग काय आहे आता इथे ओपी. पण 12.25 चा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करणार, आता हे थोडंसं नवीन आहे तुमच्यासाठी, किंवा मे बी तुम्ही जेव्हा स्कॉलरशिपच्या एक्झामची प्रिपरेशन करत होता तेव्हा तुम्ही शिकलाही असाल की डेसिमल पॉइंटचा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करायचा. पण जर तुम्ही नसेल अभ्यासला तर थोडक्यात आपण समजून घेऊयात इन डिटेल. जर तुम्हाला पुन्हा समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी मला कमेंट करा. हे पहा, आपण मग नवीन व्हिडिओ तयार करूयात त्यासाठी. सो 12.25 चा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचंय, अशा पद्धतीने राईट करून घ्यायचं. 2 2 चे पेअर करायचे, हा एक पेअर झाला, हा एक पेअर झाला. आता स्क्वेअर नंबर कोणता आहे 12 पेक्षा छोटा, जो 12 च्या जवळ आहे तर 9 आहे, हो ना, आणि 9 कशाचा स्क्वेअर आहे तर 3 चा आहे. सो इथे करूयात आपण 3. 3 3 जार 9, सो 9 इथे राईट केला. 12 मधून 9 सबट्रॅक्ट करूयात, किती रिमेनिंग 3. आता काय करायचंय, हा डेसिमल पॉइंट आला आता इथे, मग या डेसिमल पॉइंटला तर इथून जावं लागणार. मग त्याला कुठे पाठवायचं, इकडे वरती कोशंट मध्ये पाठवून देणार. सो कोशंट मध्ये गेला आणि 25 मग येणार इथे खाली आला. ओके, आता इथे जो आपण 3 घेतलेला आहे ना याला डबल करायचं किंवा 3 मध्येच 3 ऍड करायचा. हे पहा, अशा प्रकारे काय आलं आन्सर 6 आलं. ओके, आता 6 बरोबर इथे काय घ्यावं की तोच नंबर इथे पण येईल आणि
त्याचा आन्सर या दोघांना आपण मल्टिप्लाय केल्यानंतर ना सेम आन्सर येईल, 325 येईल. तर इथे पहा शेवटी किती डिजिट आहे, 25 आहे. सो आपण जर 5 घेतलं तर इथे 65 होणार आणि इकडे 5 होणार. 65 ला 5 ने मल्टिप्लाय केलं की 325 येतं का, जरा पाहूयात बरं. 65 ला 5 ने मल्टिप्लाय केलं की 325 येतं. ओके, सो इथे आपण 5 घेतला, इथे 5 घेतला म्हटल्यावर इकडे सुद्धा आपल्याला 5 घ्यावं लागणार, बरोबर. सो 65 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला प्रोडक्ट मिळतं 325. सो लेट्स राईट हिअर 325. 325 मधून 325 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 आन्सर येतं. सो इथे आपला कोशंट काय आलेला आहे, 3.5. याचाच अर्थ 12.25 चा स्क्वेअर रूट काय आहे, 3.5. आता ही जी पद्धत आहे ही तुम्हाला जर डिफिकल्ट वाटत असेल तर सेकंड मेथड सुद्धा आहे आपल्याकडे, डोंट वरी. हे पहा आपल्याला काय करायचंय, 12.25 चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचंय. आता हे स्क्वेअर रूटचं हे जे रॅडिकलचं साईन आहे याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा हो. आता इथे लक्षात घ्या, हा जो 12.25 आहे याला फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये कसं राईट करणार, तुम्हाला माहित आहे डेसिमल पॉईंट नंतर ना 2 डिजिट्स आहेत म्हटल्यावर डिनॉमिनेटर मध्ये 1 वर येणार 2 झिरोज. याला आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. आता जे हे रॅडिकलचं साईन बाजूला ठेवलं होतं तो काही निघूनच जाणार नाही, त्याला विसरायचं नाहीये, त्याला परत घ्यावं लागणार आहे आपल्याला, विसरून चालणार नाही. रॅडिकलचं साईन इथे पुन्हा देऊन घ्या. आपण काय केलेलं आहे, फक्त डेसिमल पॉइंट काढलेला आहे. कशा पद्धतीने काढलेला आहे तर त्याला फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये चेंज केलेला आहे. फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये चेंज केल्यामुळे त्याची व्हॅल्यू मात्र काही चेंज होत नाही. आता स्क्वेअर रूट ऑफ दिस फ्रॅक्शन आलेला आहे म्हटल्यावर हा जो स्क्वेअर रूट आहे तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे डिस्ट्रीब्युट होतो. हे आपण अभ्यासलेलं आहे क्लास 7 मध्ये, विसरून चालणार नाही. त्या बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. हे पहा आता हा जो स्क्वेअर रूट आहे तो दोन्हीकडे डिस्ट्रीब्युट होणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. मग अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्युट करून टाकूयात. आता डिनॉमिनेटर 100 हो की नाही, स्क्वेअर रूट ऑफ 100. स्क्वेअर रूट ऑफ 100 काय होतं, 100 कशाचा स्क्वेअर आहे तर 10 चा स्क्वेअर आहे. खूप इझी आहे, सो ते आपण इथे राईट करून घेऊयात. 100 10 चा स्क्वेअर आहे. आता स्क्वेअर रूट ऑफ 1225 याचा स्क्वेअर रूट कसा फाइंड आउट करतो आपण, तर प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने, हो ना. कशा पद्धतीने, हे पहा अशा प्रकारे आपण प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने याचे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करतो. काय आले प्राइम फॅक्टर्स, 5 × 5 × 7 × 7. ते इथे राईट करून घेतले. 2 चे ग्रुप्स तयार करायचे, केले. आता प्रत्येक ग्रुप मधून एक डिजिट खाली घ्यायचा. या ग्रुप मधून एक घेतला खाली, 5 × 5 आहे ना, मग 5 घेतला, याच्यातून 7 घेणार. 5 × 7 किती झाले, 35. ओके, सो स्क्वेअर रूट ऑफ 1225 किती आहे, 35. 35 चा स्क्वेअर आहे 1225. सो राईट केलं. आता याला पुन्हा हा जो फ्रॅक्शनल फॉर्म आहे त्याला डेसिमल फॉर्म मध्ये चेंज करा बरं. डेसिमल फॉर्म मध्ये चेंज करण्यासाठी डिनॉमिनेटर मध्ये जो 10 आहे तो पहा बरं कसा आहे, 1 वर किती झिरो आहेत, 1 वर 1 झिरो आहे म्हटल्यावर न्यूमरेटर मध्ये राईट हँड साइडने जो नंबर आहे ना न्यूमरेटर मध्ये, कोणता नंबर आहे, 35 हो ना. मग राईट हँड साइडने 1 डिजिट सोडायचे आणि देऊन घ्यायचा डेसिमल पॉइंट. मग किती होणार, 3.5. आला आन्सर. सेम ही फर्स्ट मेथड, ही सेकंड मेथड. जी मेथड तुम्हाला सोपी वाटते ती मेथड यूज करायचंय. आणि अशा प्रकारे जर तुम्हाला डेसिमल नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकता. कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरायचं नाहीये की तुम्हाला कोणती मेथड सोपी वाटली. आणि जर अजून सुद्धा इन डिटेल तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट करा, मी इन डिटेल व्हिडिओ सुद्धा तुम्हाला तयार करेल. ओके, आता इथे ओपी आपल्याला मिळालेला आहे 3.5. सो ओपीची लेंथच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेली होती. चला मग फायनल आन्सर राईट करून टाकूयात आपलं. द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 3.5 सेंटीमीटर्स. सो दिस इज द फायनल आन्सर. हे सगळं आपलं रफ वर्क आणि हे आपलं सोल्युशन.